माधुरी आनंदचं नाव इतिहासात कोरले. माधुरी आनंद कोण बघत असेल? माधुरी आनंद येऊन मिटवा दे पटकन. एवढ्या वरती जाऊन नाव कशी काय गिरवली? प्रेम प्रेम आणि प्रेम. सलोनी काय कोण आहे ती आलोक बिलोक हे सगळ्यांनी सबस्क्राईब करायला पहिलं, नाही तर हे काय चिक्कू चिक्कू आहे तू? हे नाही चिक्कू ना, कसला अभ्यास तुला. पुण्यामध्ये लाख मोलाची ऍडव्हान्स तुम्हाला द्यायचं म्हणलं का नाही, तर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल का नाही तर विकून टाका. आणि एक ईव्ही 2 व्हीलर विकत घ्या, कारण एवढं 2 तास आम्ही पार्किंग साठी फिरतोय, तर जिरली आमची पूर्ण. धन्यवाद बस, आमची जिरली. सर आज आपल्या ब्लॉग मध्ये 2 नवीन फॅमिली मेंबर आहेत की तुम्ही आता आज त्यांना पहिल्यांदा बघा. हा आपला भाऊ आहे, छोटा भाऊ आहे, पण तो तब्येतीने जरी दिसत असला तरी पण तो छोटाच आहे. आणि ही दिदी आहे, ही जरी छोटी दिसत असली तर ती मोठी आहे. त्यामुळं ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल, म्हणजे काय विषय नाही. तर आज आहे मी आलो शनिवार वाड्यामध्ये आणि लेट्स सी. काका मला वाचवा हा आवाज दर अमावस्येला ह्या वाड्यातून येतो आणि म्हणून इथे स्थानिक म्हणत असतात आणि म्हणूनच याचं वेळ 5:30 नंतर हा वाडा बंद असतो. 1773 साली नारायणरावांचा इथे खून झालेला होता गणेश चतुर्थी दिवशी. हे आहेत पहिले पेशवे ज्यांनी हा शनिवार वाडा बनलेला होता. आणि इथं आपला दिसतोय भारताचा ध्वज. नारायणरावांच्या मृत्यूनंतर असं म्हणतात की ह्या वाड्याला कलंक लागला आणि त्यानंतर 7 वेळा हा वाडा जळाला. तुम्ही जर येणार नसेल तर इथं तुम्हाला तिकीट पहिलं काढलं पाहिजे आणि पुन्हा आज आले, नंतर वॉचमॅन काका असे बसलेलेच आहेत. तुम्हाला पहिली फुर्सत में निकल. काय म्हणले तू? 15 वर्षाच्या मुलाला मोफत आहे. ऋषी दाखवायचं होतं का? हो. हा हा. हे दगडाच आहे, पूर्ण पूर्ण मोठा दगडच दिसतोय. तुम्ही जेव्हा एंट्री करताय तेव्हा तुम्हाला असं काहीतरी दिसेल शनिवार वाडा. वरून माडीवरून हे खूप भारी दिसतं. आपण वरती जाऊन बघू, आपण वरती जाऊन. आम्हाला शनिवार वाडा कुठून सुरू करायचं आणि कुठं शेवट करायचं हे माहिती नाही, तर म्हणून आम्ही जरा ऑनलाईन बघायला लागलो. तर ऑडिओ आम्हाला माहिती नाही, आम्ही आता असंच फिरायला लागलो. त्यातरी आम्हाला मम्मी गाईड करणार आहे का ऋषी गाईड करणार आहे? कोण गाईड करणार आहे? ऋषी आमचा गाईड करणार. सांगतो ऋषी आमचा अभ्यास करून आला युट्यूबवर, ऋषी गाईड करणार. आणि आम्ही आत्ताच व्हिडिओ बघितला, अंदाज 25 निघालो. तुम्ही तर बघू शकता काय आहे. हे काय आहे? बाजीराव मस्तानी पिक्चर तुम्ही बघितला, त्यातला बाजीराव मस्तानींचा उल्लेख इथे दाखवतो तुम्हाला. रघुनाथराव, हे बाजीराव, हे काशीबाई आणि मस्तानी. ऍक्च्युअली त्या काळातले कारंजे होते हे खाली आहेत ना, हा, कारंजे होते. हे आता केलेलं आहे वगैरे आर्टिफिशियल, पण अगोदर पण कारंजे होते. हे भारी ना, त्यावेळी पण कारंजे होते, म्हणजे काहीतरी कसं नाही असतं. मम्मी हे झाड कशाचं आहे? हे झाड कशाचं आहे? म्हटलं चाफा. काय काय चाफा? चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा कधी पुढे काय बोले ना, काही केले हसे ना का काही केलं असं चाफा. हे ना ह्या ना ह्याच्यावर प्रत्येक ऐक ना, ह्या प्रत्येक ह्याच्यावर एक कॉलम होते आणि असा पूर्ण वाडा होता. तो पूर्ण जळाला आहे 7 वेळा. त्यामुळे हे बघ किती एक तर दगड राहिलेत ते फक्त, त्याच्यावर असे बांबूच्या रायगडवर आहे ना, जे जळालेलं ते होतं. रायगडवर होतं ना. आणि त्यावेळेचा आर्किटेक्ट म्हणजे एवढे भारी होते की अजूनही त्याचा शोध लागला नाही की एवढे कसे हुशार होते. जसं पिरॅमिड होता किंवा रायगड असेल किंवा अजून खूप गोष्टी मराठी संस्कृतीच्या गोष्टी असतील. तर आता ऋषी आम्हाला गाईड करणार आहेत. ऋषी आम्हाला गाईड करतात शनिवार वाड्याबद्दल. पाण्यात येतो म्हणून देव तिथं जायचे समुद्राला विनंती करायला. हे कुठल्या मंदिराबद्दल सांगायचं चाललंय? कुठलं मंदिर होतं? माधवराव पेशवे हे निवासस्थान. इथं बहुतेक अशा रूम्स वगैरे असणार आहेत. हा सर्कल काढला, हे बहुतेक पाणी वगैरे जाण्यासाठी वगैरे असणार आहे. बघू शकता तुम्ही, एक सहल आले, शाळेची सहल आले. आणि अशा शाळा, मराठी शाळा ह्या अशा भेट देत असतात शनिवार वाड्याला, कारण बरोबर आहे आपली संस्कृती त्यांनी शिकली पाहिजे. हा एरिया पेशव्यांच्या राहण्यासाठीचा होता आणि हे बहुतेक समथिंग पाणी साठवून ठेवण्यासाठी आहे. पण इथे स्टॉप जरा झूम करूस पर. पाण्याचं आपल्याला बघायला. अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. हे दरवाजे बघू शकता, हे असे हे पॅकच
लॉक आहेत. हे बहुतेक आतल्या आत कुठेतरी जाण्यासाठी यूज असेल त्याचा. आमच्या आईला काहीतरी क्युरिओसिटी झाली की काय आहे नक्की आत, काय आहे नक्की आत. तिथं पलीकडे काय दिसलं तुला? देवाऱ्यासारखं आहे नारायण दरवाजा. आणि दरवाजाला जांभळाचा दरवाजा ही म्हणतात. कसलं जांभळाचं झाड असल्यामुळे. आणि हे तुम्ही नक्कीच वाचा. नारायणराव पेशवांना ह्या दरवाजाच्या इथे मारण्यात आलंय कारण त्यांना त्यांच्या चुलत्याकडून आणि चुलतींकडून थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यांना इथे मारण्यात आलं आणि म्हणून त्यांचं दरवाजाचं नाव नारायण दरवाजा लिहिलं. आणि ते ओरडत होते की काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण शेवटी त्यांचा खून झाला आणि त्यांचे तुकडे करून बाजूला नदीमध्ये टाकण्यात आले आणि त्यामुळे याचं नाव नारायण दरवाजा पडला. या दरवाजा नारायण दरवाजाच्या कडी आपण बघू शकता. कड्या किती मोठ्या मोठ्या. काढायला नको. ए खूप हेवे, खूप हेवे. मला उचलते का? लॉक आहे. उचलते मला. एवढ्या चांगल्या आपल्या वस्तू असतात आणि काही काही लोक अशा चपरीपणा करून जातात. पोरापोरांची नावं लिहून जातात. ए माधुरी आनंद बघ की, माधुरी आनंद. माधुरी आनंदाचं नाव इतिहासात कोरले. माधुरी आनंद कोण बघत असेल? माधुरी आनंद येऊन मिटवा दे पटकन. हे काय हे हा काय विषय? दिसताना लांबून आपटाच दिसतंय ते, पण विटांची साईज बघ ना, म्हणजे तेवढी एवढी तेव्हाच्याच विटा आहेत त्या. म्हणजे किती वेळ लागला असेल हा बांधायला? हा ना. हा आहे गणेश दरवाजा, बरोबर आहे ना? गणपती जवळ आहे म्हणून ह्या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणलं जातं. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. तुम्हाला आता कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहिती नाही, बट कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहिती नाही, पण हा खूप भले मोठा दरवाजा. या तुम्ही सळ्या बघू शकता किती मोठे सळ्या आहेत आणि इथून तुम्ही बाहेर बघू शकता पुण्याचं. आणि काही लोकांनी इथे विमलच्या पुढे अशा कोंबलेल्या आहेत. ते काय हे पुणे आहे का काय? विमलच्या पुढे इथं कोंबल्यात. अजून कुठं राहिले घालायचे पुढे? अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? त्या बिजागरी आहेत ना ह्या, एवढ्या मोठ्या बिजागरी. या आता तर बघायला भेटणारच नाही एवढ्या मोठ्या बिजागरी. हा आहे खिडकी दरवाजा. आणि खिडकी याला का म्हणतात मी तुम्हाला दाखवतो. कारण इथे अशी छोटीशी खिडकी आहे त्यामुळे याला खिडकी दरवाजा म्हणतात. हा सांग 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 काय 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 होतं का? सांग सांग. हा सांग काय. कायम काय करायचं ते खिडकीतून येऊन जाऊन करायचं. मला लाजायचं काय एवढं सांगताना? अरे परफेक्ट माहित नाही ना, चुकून वेगळं काय झालं तर. आम्हाला तर चढायचं आहे एवढं. चला मम्मी चढायला होणार आहे. मम्मी तुम्ही बघू शकता इथे तर गणपती दरवाजा होता इथून. तर ह्या साईडला तिथं दरवाजा होता त्यामुळे ते गणपती मंदिर इझी आहे. त्यामुळे तो गणपती दरवाजा होता. हाच ते गणपती मंदिर. इथून बघू शकता पुण्याचं ट्रॅफिक. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. शनिवार वाड्याचा सगळ्यात भारी उपयोग एकाच माणसाने केला. तुम्हाला दाखवू का? ओ काय पाहिजे आयुष्यात? एक सुखाची झोप आणि आयुष्यात काय पाहिजे? पैसे टाकून बाकी खाली जातात का? खाली हे काय चिक्कू? चिक्कू आहे तू? हे नाही चिक्कू ना. कसला अभ्यास तुला? कुठल्या शाळेत होता तू? काय म्हणते काय म्हणता? एवढ्या वरती जाऊन नाव कशी काय केलं? प्रेम आणि प्रेम. हे बघा काय नाव काढले. हे कोण आहे? हे तोमर सलोनी काय कोण आहे? ती आलोक बिलोक. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं पहिलं, नाही तर सबस्क्राईब करा. विजिटला आलं त्यांना कळलं पाहिजे ना आपण आलो, आपलं नाव आहे. एवढ्या चांगल्या गोष्टीचा हा ऐतिहासिक वास्तू असं नाही करायला पाहिजे. पण असू दे, त्यांचं पण इतिहासात कुठेतरी नाव येईल म्हणून लिहिलं असेल. पण जेवढी पण नावं इथं दिसतात, हे कोण वैशू निकू कोण असेल ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल पटकन. एवढ्या खड्या पायऱ्या होत्या ते आमची आई दमली. खूप खड्या पायऱ्या होत्या. तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडं ह्या हजारी कारंज्यात तुम्ही इथून सगळे पेशवे असे वाडा बघत असतील ह्या ठिकाणाहून.
झाला कडे दोनदा आवाज येतो अण्णा अण्णा काय नट आहे नटात फिट आहे बघ. नट इथे चालू झालंय हा आणि इकडे संपलंय ना. तुम्हाला माहित आहे हे आपली संस्कृती आहे, आपला इतिहास आहे, तर आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तर हे अशा बाटल्या वगैरे टाकणं हे आपली प्रॉपर्टी आहे. हे काय बाहेरच्यांना सांगायची गरज आहे किंवा आपल्याला नाही. स्वच्छ ठेवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि असंच प्रेम देत राहा आणि देत राहा.